पाहत आहात लक्षवेध न्यूज नेटवर्क. अचूक वेळ अचूक बातमी. विजय ॲग्रोची कमाल. शेतकरी व नवउद्योजक होणार मालामाल. महाराष्ट्र राज्य हे कृषीप्रधान म्हणून ओळखले जाते. त्यामध्ये शेतकरी हा अनेक वेगवेगळी पिके घेत असतो. तसेच शेतीला जोडधंदा म्हणून दूध व्यवसाय देखील करत असतो. राज्यात पशुधनाची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. तर काही शेतकरी आधुनिक पद्धतीने शेती व दूध व्यवसाय करत असतात व बदलत्या तंत्रज्ञानाबरोबर आपला व्यवसाय देखील आता मशीनच्या साहाय्याने साधा व सोपा करत आहेत. दूध काढण्यासाठी व चारा बारीक करण्यासाठी देखील मशीनचा वापर करत असतो. मात्र आता व्यावसायिक दूध उत्पादन करण्यासाठी चाऱ्यांबरोबर सुग्रास पेंड याबरोबर मका भरडा देखील मोठ्या प्रमाणात वापर करत असतो. याचसाठी विजय ॲग्रो मंगळवेढा घेऊन आले आहे हे खास मका भरडा यंत्र. आपण त्यांच्याकडून जाणून घेऊया या मका भरडा यंत्राविषयी संपूर्ण माहिती. अगोदर नाव आणि ओळख आमच्या प्रेक्षकांना सांगा. नमस्कार, मी रविराज विजय शिंदे, मंगळवेढा. खरं तर आपण या विजय ॲग्रो इंडस्ट्रीची स्थापना कधी केली आणि आपण काय ह्याच्यामध्ये नेमकं तयार काय होतं? हे भरडा मशीन आहे, त्याच्यामध्ये भरडा तयार होतो. जनावराला लागणारा भरडा तयार होतो. ह्याची कॅपॅसिटी किती आहे सध्या? आपण जो प्रोडक्ट हा तयार केला आहे तर ह्याची कॅपॅसिटी किती आहे साधारण? हा 15 HP आहे. त्याच्यामध्ये 500 पर आवर भरडा निघतो. म्हणजे आपण रेडीमेड भरडा ज्यावेळेस आपण या यंत्रामध्ये मका टाकतो त्यावेळेस या यंत्रामधून 500 किलो प्रति तास एवढा भरडा या मशीनमधून निघतोय. खरं जर आमच्यासारख्या एखाद्या लहान शेतकऱ्याला जर ही मशीन घ्यायची असेल तर कोणता मॉडेल निवडायला पाहिजे? 5 HP पासून. ठीक आहे, 5 HP 7.5 HP. ठीक आहे, आपण तो मॉडेल बघणारच आहोत आणि प्रत्येक मॉडेल आणि प्रत्येकाच्या प्राईज असतील किंवा प्रत्येकाची कॅपॅसिटी या देखील आपण या ठिकाणी पाहणार आहोत. हे पर आवर 150 किलो भरडा निघतो. जिथून आपण मका टाकतो तिथंपासून जे पूर्ण भरडा निघेपर्यंत ते प्रोसिजर थोडंसं आमच्या प्रेक्षकांना सांगा. तिथून आपण भरडा टाकणार. पण टाकल्यानंतर इथं ग्राइंडर आहे. ग्राइंडरमधून मका ग्राइंड होणार. नंतर ब्लोअरमध्ये जाणार. ब्लोअर डायरेक्ट टँकमधून बाहेर येणार मका तिथं. याला किती HP मोटर? 5 HP. म्हणजे आपल्या सर्वसाधारण ज्यांच्या घरात 10 ते 15 किंवा 20 जनावरं असतील त्यांच्यासाठी पण हे आपण पाहू शकता. ही जी समोर जी मशीन आहे त्याची जी क्षमता आहे ती 7.5 HP आहे. आता स्वतः उद्योजक आपले विजय ॲग्रो इंडस्ट्रीचे मालक आपल्यासोबत आणि आमच्या शेतकऱ्यांना या गोष्टी शेअर करतील. त्याची कॅपॅसिटी किती आहे साधारण प्रति आवर? पर आवर कॅपॅसिटी 250 kg आहे. याच्यामध्ये आणि आपण जी पिठाच्या चक्कीमध्ये जी भरडा तयार करतो या फरक काय नेमका त्याच्यामध्ये? याच्यामध्ये फरक म्हणजे गिरणीमध्ये करायचं असलं तर पाळी मारावं लागते 15-20 दिवसांना. आणि याच्यात काहीच नाही. 4 वर्ष तर याला बघावं लागत नाही. आणि फास्ट काम फास्ट काम होते. खरं तर आपण पाहिलं की ही जी मशीन आहे ही 7.5 HP ची कॅपॅसिटी आहे आणि याची आता मालकांनी सांगितलं की ही याला कोणतीही म्हणजे 4 वर्षापर्यंत कोणताही मेंटेनन्स नाही. आपण त्याची काय स्पेअर पार्टबद्दल सुद्धा थोडीशी माहिती घ्या. आता काय सांगाल कशा पद्धतीने आपण स्पेअर पार्ट वापरले आणि हे मशीन नेमकं कसं वर्किंग करतं? ते पूर्ण आपण हेवी मटेरियल वापरलेलं आहे. त्याच्यामध्ये ग्राइंडर आहे. हे हॅमर पट्टे आहे. ते म्हणजे 4 वर्षापर्यंत ह्याचा कोणताही मेंटेनन्स कोणताच नाही. आता ही जी मशीन आहे ही म्हणजे आता शेतकऱ्यासाठी आपण 5 HP हा मॉडेल निवडला, परंतु आता ही 7.5 HP असेल किंवा 10 HP असेल हे साधारण कोणत्या व्यावसायिकांना वापरायला पाहिजे साधारण? याच्यामध्ये 250 किलोपर्यंत ताशी भरडा निघतो. त्याच्यामध्ये जर रानात वस्ती असेल किंवा गावात देणार असेल, गिरणी असेल, पिठाची चक्की असेल त्यामध्ये थोडा बदल करण्यासाठी योग्य मशीन आहे. म्हणजे एखाद्या शेतकऱ्याची स्वतःची डेअरी असेल तर त्यांनी देखील यामध्ये भरडा हा मॅन्युफॅक्चरिंग करू शकतो. देतो 1 mm, 1.25 mm आणि 1.5 mm.
त्यांना काय होतं मी साधारण? लहान भरडा निघतो, मध्यम निघतो, थोडा मोठा पाहिजे निघतो. आता प्राधान्याने शेतकरी शक्यतो 5 HP किंवा जर व्यावसायिक असेल तर 7.5 HP किंवा त्याच्यापेक्षा जर थोडा मोठा बिझनेस असेल तर 10 HP किंवा ज्याला एखादी इंडस्ट्री टाकून स्वतःच्या ब्रँडने जर आपला प्रोडक्ट तयार करून विकायचा असेल तर आपण 15 HP या मॉडेलची देखील निवड करू शकतो. केवळ दूध व्यवसायासाठीच नाही तर इतर व्यवसायासाठी देखील या मशीनचा वापर होत असल्याचे संचालक रविराज शिंदे यांनी सांगितले. या कुक्कुटपालन आहे, त्याचा वापर साधारण शेतकरी हा आपल्या घरगुती गाई गुरं किंवा इतर जनावर असले या ठिकाणी करतो आहे. परंतु आता मालकांनी सांगितलं की याचा उपयोग आपण कुक्कुटपालन आणि मत्स्यपालन या व्यवसायात देखील याचा खूप मोठ्या प्रमाणावर फायदा होणार आहे. आपण त्या मशीनचं नेमकं वर्किंग कसं चालतं, मोटर या मशीनचे मोटर चालू करण्यापासून अगदी मक्काचा भरडा बाहेर येईपर्यंत नेमकं वर्किंग कसं चालतं आपण त्यांच्याकडून जाणून घेणार. आता काय सांगाल? पण इथे मोटर बसणार आहोत, त्यानंतर याच्यामध्ये मका टाकणार आहोत. मका टाकल्यानंतर इथे ग्राइंडर होणार. मका ग्राइंड झाल्यानंतर इकडे येणार ब्लोअरने डायरेक्ट इकडे येणार, इकडं बॅग लावून पॅकिंग करू शकतो. दर्शक होय, आपण पाहताय ही जी मोठी मशीन आहे 15 HP मशीन आहे आणि हे पूर्ण ऑटोमॅटिक असल्याचं विजय ॲग्रो इंडस्ट्रीचे मालक यांनी सांगितले आहेत. आता 15 HP जो मॉडेल आहे तो आता कुणासाठी उपयोग राहणार आहे ते थोडंसं माहिती द्या आम्हाला. ज्यांना उद्योग करायचा आहे त्यांनी 15 HP 10 HP ॲटोमॅटिकमध्ये घेतला तर चालतो. त्याच्यामध्ये ताशी 500 किलोपर्यंत भरडा निघतो. त्याच्यामध्ये ॲटोमॅटिकमध्ये येते. ते कन्व्हेअर आहे, हे स्प्रिंग कन्व्हेअर आहे. याच्यामधून डायरेक्ट मका याच्यामध्ये येणार, याच्यामध्ये जाऊन ग्राइंड होणार आणि ब्लोअरने डायरेक्ट या टँकमध्ये येणार. हे सायक्लोन टँक आहे, याच्यामध्ये 500 kg पर्यंत भरडा साठवून करू शकतो. हा जो 15 HP जो मॉडेल आहे याच्यामध्ये पूर्णपणे ऑटोमॅटिक डायरेक्ट आपण मका जमिनीवरून आपोआप उचलून घेऊन ते या टाकीमध्ये साठवणार आणि या टाकीमधून या असलेल्या 15 HP मशीनमध्ये मका ऑटोमॅटिकली जाणार आणि तिथून ग्राइंड होऊन त्याचा भरडा तयार होऊन तो आपल्याला या ठिकाणी साठवला जाईल. आपल्याकडे 3 HP पासून ते 50 HP पर्यंत मशीन उपलब्ध आहेत. त्यामध्ये आपण हे 15 HP बघत आहोत. 15 HP 10 HP ज्याला उद्योग करायचा आहे, त्याला डेअरीला वगैरे भरडा द्यायचा आहे, त्यांनी 10 HP 15 HP ऑटोमॅटिकमध्ये घेऊ शकतात. मशीनचा वापर करून शेतकऱ्यांनी कोणकोणती कामे हलकी झाली हेही आपण जाणून घेऊयात. ही मशीन आपण निवडलेली आहे, खरं तर ही 7.5 HP किंवा 10 HP आहेत. आपण काय सांगाल या मशीनचं नेमकं वर्किंग कसं राहतं आणि ते म्हणजे मका टाकल्यापासून भरडा तयार होईपर्यंत नेमकं त्याची प्रोसेस कशी असते ते सांगा थोडंसं. मी स्वतः शेतकरी आहे, दूध उत्पादक. आणि ही मशीन ह्याच्यातली एक मी नेली आहे 10 HPची. तर ह्याच्यात आपण उद्योग नाही, घरी वापरासाठी घेतलेली आहे. आणि ह्याच्यात मका टाकायची, ह्याच्यात बोर होऊन तिथं बॅग लावता येते. पाहिजे तसा भाटा आपल्याला भेटतो, लहान मोठा प्रत्येक क्वालिटी म्हणजे आपल्याला पाहिजे ती. लहान मोठा पाहिजे लहान, मोठा पाहिजे मोठा. कुक्कुटपालनासाठी मोठा भांडा लागतो, तसा मोठा बी निघतो ह्याच्यातून. शेतकऱ्यांची मका आहे तो व्यापारी घेत असताना त्याच्यातलं मॉइश्चर चेक केलं जातं. परंतु या मशीनमध्ये नेमके किती मॉइश्चरचे आणि कशी मका पाहिजे नेमकी भरड्यासाठी? 12 हवेची मका लागते. हां, जेवढी मका वाढी असेल तेवढी चांगलीच, भरडा बी चांगला. जर 12 शेतकऱ्याकडे काय मशीन नसते ती वाळीवाली बघायला, तर आपण असं दातात बघून बी चेक करू शकतो मका वाळी आहे का नाही. ती आपण घरी वापरायला उद्योगाला ती उद्योग करणारी ती घेतच असते ती वाळी बघूनच. बरं, जर समजा चुकून मॉइश्चर किंवा वातावरणाचा परिणामामुळे मक्यातलं काय मॉइश्चर कमी झालं तर ही मशीन चालवत असताना काय अडचणी येतं? काहीच अडचणी येत अडकणं किंवा त्याच्या क्वालिटीमध्ये वगैरे? फुल भरपूर जागा आहे ना ह्याला, कुठं अडकाचा विषय येत नाही, काहीच नाही. मी स्वतः वापरलेली मशीन आहे. हे मशीन घेऊन या शेतकऱ्याने स्वतःचा भरडा तर केलाच,
परंतु इतर शेतकऱ्यांना देखील मका भरडा करून दिल्याने एक व्यवसायाचे स्वरूप आले. तर आणखी एक शेतकरी आहेत. दादा, कोणतं गाव आणि आपल्याकडे किती जनावर सध्या आता? मी आंबेगावचा आहे, नागनाथ भोसे. माझ्याकडे सध्या 10 गायी आहेत. मग त्यासाठी आपण जो भरडा आणता तो कुठून आणता आपण स्वतः घरी भरडा तयार करतो ह्या मशीनच्या माध्यमातून. आणि आपण काय करतो, आपण जर बाहेरनं भरडा आणायचा म्हणलं तर आपल्याला 50 किलोची बॅग साधारण 1400 ते 1500 रुपयाला बसते. आणि जर आपण मका घेतली तर आपल्याला साधारण 2200 ते 2300 रुपये क्विंटलनं मका मिळते आपल्याला. मग जर आपण मका घेऊन जर भरडा तयार केला आपल्याला जास्त फायदा मिळतो. मग त्यासाठी प्रत्येक शेतकऱ्यानं मका घेऊन जर भरडा तयार केला तर जास्त परवडतं, उत्पन्न जास्त मिळतं. आणि प्रत्येकाने हा मिश्रण घेऊन जर व्यवसाय केला तर ते शेतकऱ्याला भरपूर परवडतं. ही मशीन घ्यायच्या अगोदर तुम्ही कुठून आणत होता आणि त्यावेळेस म्हणजे काय अडचणी काय येत होत्या? अडचणी काय, आपण बाहेरनं भरडा आणत होतो पण त्या भरड्यामुळे भरपूर बेसळ व्हायची आणि दूध कमी निघायचं, जनावर जास्त आजारी पडायची. त्यामुळे आपल्याला ती परवडत नसल्यामुळे आपण स्वतः निर्णय घेतला, मिशन घेतली, स्वतःचं चालू केलं. खरं तर आपण पाहिले की शेतकऱ्यांच्या प्रतिक्रिया देखील अशाच आहेत की जर आपण ज्यावेळेस एखाद्या बाहेरून ज्यावेळेस भरडा आणतो त्याच्यामध्ये मिक्सिंग नेमकं काय काय त्याच्यामध्ये मिक्स केलं जातं? आपण स्वतः त्याचा प्रयोग केलेला आहे. त्याला आपल्याला तांदूळ निघतात, महत्त्वाचा विषय, आणि ज्वारी, कुचकी ज्वारी आणि तांदूळ त्या भरड्यामध्ये 100% निघतात. म्हणजे बाहेरून जे आपण विकत आणतो ते जनावराला बाधिकार तांदळामुळे होतोय. आता ह्या मशीनचा उपयोग आपण घरगुती साठी करत असताना आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आपण जर खेडेगावात असेल किंवा जर गावापासून लांब अंतरावर राहत असाल तर 10 जनावरांनंतर कमीत कमी तुम्हाला आठवड्याला 50-100 किलोचा भाडा लागत असेल. तो आपण शेतातून गावात नेणार, तिथून हा प्रवास असेल किंवा बरोबर पावसाचे दिवस, उन्हाळ्याचे दिवस, त्याच्यामध्ये देखील त्रास होत होता. या मशीन आपण डायरेक्ट घरामध्ये घेतल्यामुळे तो त्रास देखील आपला वाचला. भरपूर आपल्या सुविधा भरपूर झाल्या. आपण स्वतः मिशन घरी आणलं, आपल्याला काही नाही त्याचं. ज्यावेळेस आपल्याला पाहिजे त्यावेळेस आपण त्याच्यामध्ये मका टाकू शकतो आणि त्याच्यामध्ये असं स्वच्छता असेल, शुद्धता असेल आणि आपल्याला ज्यावेळेस तुम्हाला पाहिजे त्याच वेळेस आपण टाकून लगेच भाडा काढू शकतो. सर, माझ्याकडे पहिल्या 10 गायी होत्या. माझं दूध संकलन 150 होतं. मी विकत भरडा आणत होतो. त्यावेळेला माझं 2 टायमाचं दूध संकलन 150 होतं. मी स्वतःचा भरडा काढला तर माझं 180 झालं. त्यात देखील फायदा होतो. त्यात देखील 30 लिटरचा फायदा झालेला आहे आणि ही प्रत्येक शेतकऱ्याला गरज आहे. नेमकं मशीनची क्वालिटी असेल किंवा त्याचं मेंटेनन्स असेल याच्यामध्ये काय म्हणजे काय वाटलं नेमकं? नाही, मेंटेनन्स काय नाही, क्वालिटी चांगली आहे सध्या, काही अडचण नाही त्याला. खरं तर आपण पाहिले की प्रत्येक शेतकऱ्यांच्या घरी ही मशीन असणं आवश्यक आहे असं आपण बोलक्या शेतकऱ्याकडून ऐकलं. आणि जर एखाद्या नव उद्योजकाला जर आपण बिझनेस करणार असेल तर स्वतःचं मॅन्युफॅक्चरिंग युनिट देखील आपण तयार करून या व्यवसायाची देखील सुरुवात करू शकता आणि आपण महिनाकाठी कमीत कमी 50,000-1 लाखापर्यंत देखील उत्पन्न घेऊ शकता. आपला व्यवसाय म्हणजे काय, आपलं स्वतःचं भागवून आपण जे लोक येतात त्यांनाही आपण भरडा तयार करून देतो. अशी दिवसात किती घेते ती, म्हणजे आपण आपल्या आजूबाजूच्या किंवा वस्तीवरच्या लोकांना देखील भरडा तयार करून देतो. त्याच्यामुळे तुम्हाला आता बाहेरून जे दळण वगैरे आणून किंवा जे गावातून असेल किंवा इतर अंतराच्या ठिकाणून आणणं आणि आपल्या वस्तीवरच असणं हा देखील आपल्या शेजाऱ्याच्या वस्तीला देखील त्याचा फायदा होतो. भरपूर फायदा झालेला आहे. आपण जे भरडा देतो ना ती गावात आपण जे दळण आणतो त्यापेक्षा कमी देतो आणि त्यामुळे आपलाही फायदा आणि त्यांचाही फायदा आहे आणि आपला जी काय मिळतं आहे त्याची वर्षावर निघून जातोय. आपण आज मंगळवेढा या ठिकाणी आलो होतो आणि खरं तर आपण पाहिले की विजय ॲग्रो इंडस्ट्रीजच्या माध्यमातून अनेक नवतरुण उद्योजकांना हा व्यवसाय करणं खूपच सोप्या पद्धतीनं झालेलं आहे आणि ज्यांच्या घरामध्ये 5 ते 10 जनावरं असतील त्यांनी देखील हे मशीन विकत घेऊन आपल्या जनावरांचा भरडा हा आपल्या घरीच तयार करावा. मशीन जर आमच्या प्रेक्षकांना किंवा महाराष्ट्रातील दुग्ध व्यावसायिक असतील किंवा शेतकऱ्यांना जर विकत घ्यायचे असेल तर त्यांनी कुठे यावं, आपला संपर्क आणि आपला पत्ता सांगा. मंगळवेढा येथे MIDC मध्ये आपली कंपनी आहे विजय ॲग्रो इंडस्ट्री. याच्यामध्ये माझा नंबर आहे, मोबाईल नंबर 7387585014 9146383532. अजून एकदा सांगा दोन्ही नंबर. 7387585014 9146383532. तर हे विजय ॲग्रो इंडस्ट्रीज
हे दोन्ही नंबर आहेत. जर आपल्याला ही मशीन विकत घ्यायची असेल तर आपण सोलापूर जिल्ह्यातील मंगळवेढा येथील MIDCमध्ये येऊन आपण या ठिकाणी विकत घेऊ शकता आणि त्यांचे दोन्हीही कॉन्टॅक्ट नंबर या ठिकाणी आपण देत आहोत आणि आपल्या स्क्रीनवर देखील आपण त्यांचे नंबर शेअर करणार आहोत. एक व्यावसायिक स्वरूपात जर या मशीनचा उपयोग करून आपण महिना काठी 1 ते 1.5 लाख रुपये उत्पन्न देखील मिळवू शकतो. हे मशीन खरेदी करण्यासाठी स्क्रीनवर दिलेल्या नंबरवरती आजच संपर्क करा. आजच आपल्या लक्षवेध न्यूज नेटवर्क या चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि